conservative one-way slab. This is the problem number 7, which is asked during the summer 18 exam for 6 marks. 18 exam. For 8 marks. So first of all, write the given data. A 3-meter wide passage, that is the L is given. L is equal to meter. Then supported over 230 mm thickness side wall, that is the bearing. mm carries a superimposed load. Superimposed load means live load. Live load is equal to 3.75 kilonewton per meter square, including the floor finish, that is the live load plus floor finish. Design a suitable slab using M20 concrete, that is the FCK equal to 20 mm square. Then steel Fy is equal to 415 Newton per mm square. Then use 8 mm, 8 number of bars. Use 8 number of bars and 6 mm 6 diameter bar. Modification. Modification factor 1.4. Apply check for the maximum area of reinforcement and minimum area of reinforcement and the spacing. Do not apply check for shear and the bond. Use effective cover 20 mm. Okay. मग आता पहिली स्टेप काय असणार आहे? डेप्थ कॅल्क्युलेशन. डेप्थ कॅल्क्युलेशन करण्यासाठी फॉर्म्युला आहे D is equal to n divided by 20 into modification factor. n किती आहे? 3000 mm मध्ये, मीटर मध्ये 3 मीटर आहे म्हणजे mm मध्ये झालं 3000. 20 into मॉडिफिकेशन फॅक्टर. मॉडिफिकेशन फॅक्टर किती दिलाय? 1.4.
म्हणजे डेप्थ किती झाली? एकशे 7.43 होते का? 107.143. 107.143 mm. राईट. त्याच्यानंतर आता काय करायचंय? कॅपिटल डी काढायचंय. कॅपिटल डी इज इक्वल टू कव्हर प्लस डायमीटर बाय 2. दॅट इज डी किती आहे? 107.143. तर कव्हर प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे 20 mm घ्या म्हणून, प्लस आणि डायमीटर ऑफ बार सुद्धा दिलेला आहे 8 mm डायमीटर बार आणि 6 mm डायमीटर बार. ठीक आहे. 8 mm डायमीटर बार आहे तो मेन बार साठी वापरायचा आहे आणि 6 mm डायमीटर बार आहे तो डिस्ट्रीब्युशन स्टील साठी वापरायचा आहे. लक्षात 8 हॅश आणि 865. ओके. म्हणजे हे किती झालं? 8/2 झालं. मग टोटल 131. 14 mm. राईट. त्याच्यानंतर परत काय करायचं आहे? डी अवेलेबल काढायचं आहे. डी अवेलेबल असणार आहे कॅपिटल डी मायनस कव्हर मायनस डायमीटर ऑफ बार भागिले 2. म्हणजे किती झालं? कॅपिटल डी किती आहे? राउंड अप केली पाहिजे. हा इथं राऊंड अप करायचं राहील. बरोबर. ते किती करायचं? 135 वर चालतोय, आपण 140 करूया. ठीक आहे. 140 नंतर किती झाला? वजा कव्हर किती आहे? 20 वजा डायमीटर बाय 2 म्हणजे 4. 8/2 म्हणजे किती आलं? 116 mm. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता काय करायचंय? इफेक्टिव्ह लेंथ काढायचे. LE साठी 2 क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया काय? क्लिअर स्पॅन प्लस क्लिअर स्पॅन किती आहे? 3000 प्लस इफेक्टिव्ह डेप्थ किती काढली आता आपण? 116 म्हणजे 3116 mm. पहिला क्रायटेरिया. दुसरा LE चा क्रायटेरिया काय? क्लिअर स्पॅन प्लस बेरिंग. स्पॅन आहे 3000 प्लस बेरिंग किती आहे? 230 म्हणजे किती झालं? 3230 mm. इफेक्टिव्ह LE is minimum of above. म्हणजे किती झालं? 3.116 मीटर. राईट. त्याच्यानंतर तर काय करायचंय? लोड कॅल्क्युलेशन. बरोबर आहे का? लोड कॅल्क्युलेशन
1 मीटर लांबी आणि डेप्थ किती आली 0.100 नाही ओव्हरऑल डेप्थ केलं ना ओव्हरऑल डेप्थ किती आहे 140 इंटू 25 म्हणजे किती झालं 3.5 यू युनिट काय येणार किलो न्यूटन पर मीटर डेड लोड झाला लाईव्ह लोड प्लस फ्लोअर फिनिश दोन्ही ॲट ए टाइम दिलेला आहे त्याला काय करायचं आहे इंटू 1 इंटू किती दिले 3.75 दिलेले बरोबर 3.75 म्हणजे किती झालं 3.75 किलो न्यूटन पर मीटर त्याच्यानंतर काय करायचं आहे टोटल लोड काढायचं आहे टोटल लोड इज इक्वल टू दोघांची बेरीज 3.75 आणि 3.5 म्हणजे किती झालं 6.25 7.25 7.25 किलो न्यूटन पर मीटर त्यानंतर फॅक्टर्ड लोड काढायचा फॅक्टर लोड किती आहे 7.25 इंटू 1.5 म्हणजे किती झाला 10.87 87 किलो न्यूटन बरोबर आहे इथपर्यंत समजलं ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप सर 10.875 आहे 5 राहिले फक्त असं नाही चालते काय होत नाही 87 पर्यंत जर लिहिलं तरी सुद्धा चालतं त्याच्या पुढे आणि काही डिजिट असते तर एवढा विचार करायचा 2 डिजिट पर्यंत घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा डिझाईन मोमेंट स्क्वेअर डिवायडेड बाय 8 म्हणजे किती आलं 10.875 इंटू गेली किती 3.116 वर्ग डिवायडेड बाय 8 किती आलं 12.34 13.199 13.19 13.19 13.19 येतो ठीक आहे किलो न्यूटन मीटर डिझाईन बेंडिंग मुवमेंट झाली त्याच्यानंतर तर काय करायचं आता चेक फॉर डेप्थ स्टेप 4 चेक फॉर डेप्थ कसं करणार डिझाईन मुवमेंट इज इक्वल टू एमएमडीटी डिझाईन मुवमेंट किती आले आपले 13.19 किलो न्यूटन मीटर मध्ये ती किलो न्यूटन MM मध्ये कन्वर्ट करायची इंटू 10⁻⁶ न्यूटन MM मध्ये कन्वर्ट केले त्याच्यानंतर एमयू लिमिटिंग किती येणार 0.138 इंटू BD स्क्वेअर म्हणजे किमती पुट करा याच्या 0.138 इंटू FCK दिले 20 इंटू B दिले 1000 इंटू D ॲज इट इज D स्क्वेअर ॲज इट इज ठेवा त्याच्यानंतर D ची किंमत काढा किती येणार 69.13 आलं 69.13 D and D provided केलं आपण 119
किलो 116 किलो. काय झालं? Therefore, ठीक आहे. हे ओके झालं. आता काय करायचंय? रेनफोर्समेंट. रेनफोर्समेंटच्या बाबतीत तिने काय सांगितलंय? अप्लाय चेक फॉर मॅक्झिमम एरिया ऑफ रेनफोर्समेंट, मिनिमम एरिया ऑफ रेनफोर्समेंट अँड स्पेसिंग. आता पहिल्यांदा रेनफोर्समेंट काढून घ्यायची, फाइंड आउट करून घ्यायची. ठीक आहे. फक्त ही स्टेप जरा आता फक्त वेगळी होणार आहे. काय स्टेप? नंबर 5 रेनफोर्समेंट. AST is equal to square 0.5 divided by 0.5 into FCK divided by 1 into 1 minus square root of 1 minus 4.6 MD into FCK upon BD square into BD. 0.5 FCK 20 दिले, FY 415 दिले. 1 minus 4.6 डिझाईन मुवमेंट किती आली आपली? 13.19 into 10⁻⁶, 20 into 1000 into डेप्थ किती आले आपली? 116. येणार एरिया 335.18. 335 बरोबर होतं. 2000च्या आसपास येत नाही, 1000च्या वर प्लस येत नाही. 335.18. ठीक mm². ते झालं. AST आपण एवढा द्यायचा आहे. आता त्याला यांनी चेक पण घ्या म्हणून सांगितलंय. म्हणजे काय? AST मिनिमम AST किती लागतोय? मिनिमम AST किती लागतोय? मिनिमम AST किती लागतो? मिनिमम AST is equal to 0.12% of AG. बरोबर आहे. म्हणजे किती झालं? 0.12 भागिले 100 12% कशाच्या? तर AGच्या. AG म्हणजे काय? त्याचं लांबी किती आहे? 1000 इंटू रुंदी म्हणजे डेप्थ किती आहे? किती आहे डेप्थ? 140. हा. ते किती होते? 168.
68 बरोबर. 68. AST मिनिमम झाला म्हणजे मिनिमम AST एवढा लागतो त्याच्यापेक्षा जास्त आहे का तर जास्त आहे 168 पेक्षा आपलं आपण प्रोव्हाइड केलेला AST जास्त आहे. AST मॅक्झिमम किती लागतोय तर AST 4% ऑफ AG म्हणजे किती झालं 4 डिवायडेड बाय 100 इंटू AG किती येणार 1000 इंटू 140 किती येते 5600. हा मॅक्झिमम आपलं काय होणार या दोघांच्या मध्ये आहे का मिनिमम एरियापेक्षा जास्त आहे मॅक्झिमम एरियापेक्षा कमी आहे म्हणजे आपण प्रोव्हाइड केलेला AST बरोबर आहे. हे झाला चेक. ठीक आहे आता काय करायचं आहे स्पेसिंग काढायचं आहे. और 8 mm डायमीटर बार कारण प्रॉब्लेम मध्ये सांगितले मेन बार तुम्ही 8 mm चाच घ्या असं प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे म्हणजे स्पेसिंग इज इक्वल टू 1000 इंटू एरिया ऑफ वन बार डिवायडेड बाय AST. एरिया ऑफ वन बार कसं काढणार तर π/4 इंटू 8 स्क्वेअर भागिले AST किती आहे AST किती टाकणार आता AST किती टाकणार 335.18. जो आपला AST आलाय तो टाकायचा. आपण प्रोव्हाइड किती करणार आहे आपण AST हा प्रोव्हाइड करणार आहे हे चेक घेण्यासाठी घेतला AST मिनिमम एवढा पाहिजे आणि मॅक्झिमम एवढा पाहिजे ह्याचा काही फक्त हा चेक घेण्यासाठी दोन AST काढले त्या दोघांच्या मध्ये आहे का तर आहे म्हणताना आपला AST चा चेक ओके आहे. लिहायला पाहिजे होतं एक मिनिट AST किती लिहायचं it is less than AST provided. Therefore, okay. आणि पुढचं स्टेटमेंट काय येणार it is greater than AST provided. ओके घेऊ चेक झाला. आता स्पेसिंग 8 mm डायमीटरचा बार किती आलं स्पेसिंग सांगा ही कॅल्क्युलेशन 149.96. 149.96. किती करणार 145. 145 अजून करा 145. आता चेक घ्यायचा चेक घ्या म्हणून प्रॉब्लेम बरोबर स्पेसिंग इज इक्वल टू 3D और 300 और 300 हे दोन चेक आहे म्हणजे किती झालं 3D किती आहे 3 इंटू D डायमीटर किती आहे 8 सॉरी डेप्थ किती आहे 116 और 348.
348. मग आपण किती प्रोव्हाइड करायचं? हे 2 चेक घेतले. Therefore आपण प्रोव्हाइड केलेलं हे 8 mm पेक्षा काय आहेत, हे 2 मोठे आहेत. ठीक आहे. Therefore provide spacing किती करायचं? 140. सगळ्यांच्या पैकी जे मिनिमम असतील ते प्रोव्हाइड करायचे. कसं झालं? हे झालं, हे सगळं झालं कशाचं? मेन स्टील साठी झालं. मेन स्टील साठी झालं. हा 145. आता फॉर डिस्ट्रीब्युशन स्टील AST किती द्यायचा डिस्ट्रीब्युशन स्टीलला? AST or distribution. तर तो किती द्यायचा असतोय? 0.15% AG. AGच्या 0.15% म्हणजे किती झालं? 0.15 डिवायडेड बाय 100 इंटू AG. AG किती आहे? तर 1000 इंटू डेप्थ किती आहे आपली? 140. म्हणजे किती झालं? 210. सर ग्रेड 415 आहे ना? होय होय. डिस्ट्रीब्युशन स्टीलचा विषय चालू आहे आपला. म्हणताना 0.15 द्यायचं. मेन स्टीलला तो क्रायटेरिया वापरायचा. डिस्ट्रीब्युशनचं स्टील आहे. ठीक आहे. 210. त्यानंतर परत काय करायचं? डिस्ट्रीब्युशन स्टील झालं. आता स्पेसिंग काढायचं. स्पेसिंग फॉर 6 mm diameter part. ठीक आहे. Spacing is equal to 1000 into area of 1 bar divided by AST. AST किती घेणार आपण? 210 आणि diameter of bar घेणार 6 mm. किती आलं मग? Spacing करायचं. करूया.
minimum spacing IOD और 450 इंटू 116 और 450 580. मग किती प्रोव्हाइड करणार therefore provide spacing 30 mm. ठीक आहे मस्तपैकी त्याच्यानंतर डायग्राम काढायची. मेन बार 8 mm diameter at कितीच्या स्पेसिंग मी टाकलं मेन बार 145 च्या स्पेसिंग आणि डिस्ट्रीब्युशन स्टील 6 mm diameter at 130 mm center. इफेक्टिव्ह डेप्थ आली आपली 116 कव्हर आलं 20 बरोबर. ओव्हरऑल डेप्थ आली आपली 140 त्याच्यानंतर सपोर्ट आहे 230 लेअर स्पॅन आहे 3000 mm. अशा प्रकारे डायग्राम येईल. समजलं का इथपर्यंत? येस सर. नेक्स्ट प्रॉब्लेम सर तो डी जर तिथे जर 6 घेतला असतं तर काय फर्स्ट स्टेप ना इथं वर फर्स्ट स्टेप इथं इथं डी बाय डायमीटर बाय 2 घेतलं तिथं जर 6 घेतलं इथं डायमीटर होय नाही या प्रॉब्लेमला घेऊन चालत नाही कारण ह्या प्रॉब्लेमला इथं प्रॉब्लेम मध्ये सांगितलं यूज 8 mm हाय 8 mm हॅश म्हणजे काय तर मेन डायमीटरचा बार दिलाय हॅश किंवा प्रॉब्लेम मध्ये जर सांगितलं असेल 8 mm चा बार घ्या तर ते तुम्हाला चेंज करून चालत नाही. म्हणजे हॅश साठी 8 mm पहिल्यांदा ते घ्यायचं काय? हा एक तर सरळ लिहितात फॉर मेन बार असं लिहितात किंवा हा सिम्बॉल आहे तो आणि फॉर डिस्ट्रीब्युशन स्टील असं देतात. बरोबर किंवा डायरेक्टली हॅश म्हणजे त्याचा मिनिंग असतो मेन बार साठी 8 आहेत आणि 6 हा जो दुसरा त्याच्यासाठी आहे. आणि सर दोन्हीला पण डायमीटर नुसतं दिलं आणि हॅश दिला नाही तर कुठला पण घेतला चालतोय काय कुठला तरी मोठा आहे जो ग्रेटर आहे तो मेन बारला घ्यायचा आणि स्मॉलर आहे तो डिस्ट्रीब्युशनला घ्यायचा. ओके सर सर ह्या एक्झाम्पल मध्ये डिस्ट्रीब्युशन स्टीलला 0.15 का घेतलं %? आता 0.15% हा क्रायटेरिया काय आहे तर मिनिमम ह्याच्यासाठी आहे कशासाठी ग्रॉस एरियाच्या मिनिमम एवढं स्टील तुम्ही दिले पाहिजे. ठीक आहे डिस्ट्रीब्युशनला सॉरी मेन स्टीलला म्हणजे कोणत्याही डायरेक्शनला स्टील असू दे आता वन वे स्लॅब आहे तुमचा वन वे स्लॅब म्हटल्यावर एका डायरेक्शनला तुमचं मेन स्टील येणार आणि दुसऱ्या डायरेक्शनला डिस्ट्रीब्युशन स्टील येणार बरोबर आहे का. वन वे स्टील असेल वन वे स्लॅब असेल तर आता एक शॉर्टर स्पॅनला मेन बार तुम्ही दिला
तर लॉंगर स्पॅनला तुम्हाला काय द्यायला पाहिजे, डिस्ट्रीब्युशन स्टील द्यायला पाहिजे. जर तुम्ही स्टील देत असाल आहे 0.15%. आपला क्रायटेरिया काय सांगतोय, 12% टॉर्च स्टीलसाठी आणि माइल्ड स्टीलसाठी, सॉरी माइल्ड स्टीलसाठी म्हणजे 250 साठी 0.15% आणि टॉर्च स्टीलसाठी म्हणजे 415 किंवा 250 असेल तर 0.12%. ठीक आहे. हे दुसऱ्या साईडला आहे म्हणताना डिस्ट्रीब्युशन स्टील प्रोव्हाइड करण्यासाठी 0.15%. आलं लक्षात. आणि सर Okay, sir. जर प्रॉब्लेम मध्ये तर 250 दिला असला, आताच 415 दिले, जर प्रॉब्लेम मध्ये 250 दिलं तर इथं काय 0.12 करायचं काय? हा. Okay, sir. Thank you. Next problem number 8. Design a simply supported RCC slab over a passage of effective span 3.2 meter by using M20. आता या प्रॉब्लेम मध्ये काहीच तुम्हाला दिलेलं नाही, मग आता इथे तुम्ही कितीही अज्युम करू शकता. ठीक आहे. स्टेप 1. पहिली स्टेप काय, डेप्थ कॅल्क्युलेशन. त्याच्यासाठी काय, D is equal to span divided by 20 into modification factor. Span किती आहे, 3.2 मीटर म्हणजे किती झाला, 3200 mm divided by 20 into modification factor 1.4. किती आली आहे, 114.28. 114.8. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ओव्हरऑल डेप्थ D is equal to effective depth plus cover plus diameter divided by 2 is equal to effective depth किती आपली 114.28 प्लस कवर किती, कवर अजून करायला पाहिजे 20 mm इथे द्यायचे, प्लस डायमीटर 12 mm 12 अजून करूया, 12/2 is equal to 140.28. वरती एक स्टेप आपण ऍड केली, अज्युम कव्हर 20 mm अँड मेन बार डायमीटर 12 mm म्हणजे हे किती झालं, 100 140.28. म्हणजे त्याला किती राऊंड अप केला आपण, 145 mm. डी अवेलेबल is equal to capital D minus cover minus diameter भागिले 2. कॅपिटल डी किती आपला 145 वजा कवर किती 20 वजा 12/6 किती आलं, 123. 12/2 येणार ना. कोण हा पाहिजे सर? 12/2. बरोबर किती येते बघा, 19 येते सर.
119. 119. त्याच्यानंतर डी अवेलेबल काढला, मग काय करायचं, इफेक्टिव्ह लेंथ काढायचं. ली इज इक्वल टू क्लिअर स्पॅन प्लस इफेक्टिव्ह डेप्थ. डी किंवा नुसतं डी म्हणलं तरी सुद्धा चालतंय. क्लिअर स्पॅन किती आहे, 3200 प्लस इफेक्टिव्ह डेप्थ किती आहे आपली 119, म्हणजे किती झालं 3119. हा असं प्रॉब्लेम मध्ये इफेक्टिव्ह स्पॅनच 3319 सर. हा बरोबर चालतंय. इफेक्टिव्ह स्पॅन दिले म्हटलं मग हे कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही, डायरेक्ट 1200 स्टेप घ्या. स्टेप 2 लोड कॅल्क्युलेशन. हेड लोड is equal to 1 into 0.119 into 25, म्हणजे किती झालं 2.975. 975 2.975 न्यूटन पर मीटर हेड लोड झालं. आता बाकीच काय दिलं काय यांनी. आता ह्या केसला बघा कोणताही लोड दिला नाही, ठीक आहे. फ्लोअर फिनिश दिलाय, अज्युम सुपर इम्पोज्ड इन्क्लुडिंग फ्लोअर फिनिश. हा दिलाय सुपर इम्पोज्ड प्लस फ्लोअर फिनिश, म्हणजे लाईव्ह लोड प्लस फ्लोअर फिनिश 3 kN पर मीटर स्क्वेअर. लाईव्ह लोड प्लस फ्लोअर फिनिश इज इक्वल टू 1 into 3 is equal to 3 kN per meter. टोटल लोड काढायचा आता, त्याला 5.975 सरळ काढायचा. आठ पॉइंट कॅल्क्युलेशन. किती झाली बेंडिंग मुवमेंट, डिझाइन मुवमेंट, डिझाइन मुवमेंट काय WD ली स्क्वेअर डिवाइडेड बाय 8, म्हणजे डिझाइन लोड किती आहे 8.96, ली किती आहे 3.2 डिवाइडेड बाय 8 किती आलं 11.46 kN. 11.46. बरोबर. एंडिंग मुवमेंट झालं, चेक फॉर डेप्थ. Check for depth. D required. MU MD is equal to MU limiting.
एमडी किती आली 11.46 10⁻⁶ is equal to 0.6 के पीडी स्क्वायर. डेप्थ रिक्वायर्ड किती येणार मग? $57.63. $25 1.63 MCA. 25 आहे काय? बरोबर. 25 ने किती येते मग डेप्थ रिक्वायर्ड? 57.63. त्याच केलं. 57.63. 0.63. ओके. त्याच्यानंतर डेप्थ रिक्वायर्ड झाली. काय करायचं? चेक हा. डेप्थ रिक्वायर्ड इज लेस दॅन दी प्रोव्हाइडेड. प्रोव्हाइड केलाय आपण 119 केलाय का? बरोबर. झालं. त्याच्यानंतर रेनफोर्समेंट कॅल्क्युलेशन. .5 into FCK upon FY into 1 minus 4.6 into डिझाईन मोमेंट किती आली आपली? 11.46. uh, 20 into 1000 into तिथे 119. सर FCK 20. FCK 25 झालं. तर FCK 25 आहे ना? हो घेतला की. 277.86. आता इथं मिनिमम एरियाचा चेक काही घेत बसायचं नाही. जेवढा आलाय तेवढा. जर पेपरमध्ये सांगितलं असेल चेक घ्या तर मिनिमम एरियाचा चेक घ्या. स्पेसिंग सर स्क्वेअर काढण्यासाठी रूट मध्ये FCK तिथं घेतलंय सर. काय झालं? स्क्वेअर रूट मध्ये घेतलं की नाही आपण एमडीच्या आपण 20 to 1000 into 119 स्क्वेअर. एसटीचा फॉर्म्युला AST चा फॉर्म्युला सर रेनफोर्समेंट मध्ये 1 minus 4 into 25. तुम्ही कॅल्क्युलेशनला पकडलंय का? हो. पकडलंय ना? हा 277 एवढे देते का? 277.61. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर 12 mm चं स्पेसिंग घ्या आणि पुढचं स्पेसिंग रिक्वायर्ड काढा. 12 mm चा डायमीटर बार कन्सिडर करा.
61 त्याच्यानंतर 407.41 किती 407.41 40.73 एवढा 407.41 407.39 407.39 405 किंवा Sir. 400 12 हा. mm चा इथं 8 mm घेऊया की मग. मग वरचं कॅल्क्युलेशन सगळं बदलतं. वरचे जे केलंय नाही तुम्ही डेप्थ कॅल्क्युलेशन वगैरे ओव्हरऑल डेप्थ हे बदलत जाते. मिनिमम स्पेसिंग 3D और 300. आता ह्या केसला जरा बदलते बघा 119 3D 119 घेतल्यावर किती येते 7 or 300 म्हणजे therefore provide spacing त्यात सगळ्यांच्यातलं मिनिमम द्यायचं. डिस्ट्रीब्युशन स्टीलला आता इथं 12% करा 0.12 फॉर डिस्ट्रीब्युशन AST प्रोव्हाइडेड 12% ऑफ AG टॉर्च स्टील नाही ना आपलं 0.12% करा 0.12 into 1000 into 145 174 174 हा 74 into 174 6 mm डायमीटर बार अजूम करा स्पेसिंग किती येते बघा मग एकशे 62 59 राउंड डाउन करायला 160 मिनिमम स्पेसिंग 5D और 450 119 595 या सगळ्यातले मिनिमम आहे 160 60 मेन 12 mm डायमीटर बाद कितीच्या स्पेसिंगला 300च्या स्पेसिंगला डिस्ट्रीब्युशन स्टील 6 mm डायमीटर बाद 160च्या स्पेसिंगला कॅपिटल डे आला आपला स्मॉल डे आला 119 स्मॉल कवर 20 mm ओव्हरऑल डेप्थ आली आपली 145 त्याच्यानंतर सपोर्ट वगैरे लिहायची काही गरज नाही आता इथं सपोर्ट दिलेलाच नाही त्यांना डायरेक्टली हे खोडायचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स दाखवायचं 3.2 3200 समजलं का इथपर्यंत येस सर थांबूया इथं
Thank you, sir.